उद्या 24 जुलै 2025 वार गुरुवार, उद्या अमावस्या आहे. दीप अमावस्या, आषाढी अमावस्या, दर्श अमावस्या किंवा गतहरी अमावस्या अशा बऱ्याच शब्दांनी ओळखली जाणारी अमावस्या उद्या आहे. तर उद्या गुरुवार आहे आणि गुरुपुष्यामृत योग आहे. तर उद्या कोणी अमावस्येच्या दिवशी चिकन मटन किंवा ह्या गोष्टी धूम्रपान किंवा बऱ्याच गोष्टी करत असतात. पण ह्या गटारी अमावस्याच्या दिवशी हे करणं खरंच चुकीचं आहे. अमावस्या ही आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी बऱ्याच सेवा करण्यासाठी ही अमावस्या ओळखली जाते. गतहारी म्हणजे काय की आपण ज्या नाहीशा गोष्टी झालेल्या आहेत, ज्या गोष्टी करून चुकलो आहेत किंवा आपल्याकडनं काही चुका झालेल्या आहेत, आपल्या त्या नाहीशा करण्यासाठी आपण गतहारी अमावस्याच्या दिवशी आपण ज्या चुका घडून गेल्या आहेत त्यांचं हरण झालेलं आहे, अशी ती गतहारी अमावस्या म्हणून ओळखली जाते. आपण त्या दिवशी धूम्रपान, मच्छी, मटण, चिकन सगळ्या गोष्टी खात पित असतो. पण त्या दिवशी असं न करता आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला सेवा करायच्या असतात. अमावस्या म्हणजे आपल्याला पितरांसाठी सेवा करणं खूप खूप गरजेचं आहे. कारण की अमावस्याला सगळ्यात जास्त पितरांची सेवा करायला खूप छान दिवस असेल तो फक्त अमावस्याचा दिवस आहे. म्हणून आपले जे गेलेले पित्र असतात किंवा जे आपल्या आजोबा पणजोबा जेही ज्या गोष्टी गेलेले आहेत त्यांच्या त्या पित्रांसाठी आपल्याला हा दिवस खूप छान दिवस म्हणून आपण याची पूजा करणं तितकं गरजेचं आहे. आपण हे न करता गटारी अमावस्येच्या दिवशी बिनधास्त सगळ्या गोष्टी खाणं पिणं आपण करत असतो. हे न करता अमावस्येच्या दिवशी जितक्यात जास्त आपल्या घरामध्ये सेवा घडतील तितकी जास्त आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा होईल आणि आपल्याला पित्रांचा आशीर्वाद आपल्या घरामध्ये राहील. म्हणून तुम्ही उद्या पित्रांची सेवा आवर्जून करा. तुम्हाला काय करायचं आहे, आपल्याला पित्रांची सेवा ही सकाळीच लवकर उठायचं आहे आणि सकाळीच अंघोळ झाली की आपल्याला दक्षिण बाजूला बसून आपण पित्रांचं आसन वेगळं पाहिजे आणि आपलं देवपूजा करतो त्याचं आसन वेगळं पाहिजे. तर आपल्याला पित्रांची जेव्हा आपण सेवा करू तर पित्रांचं जे असो खाली न बसता पित्रांचं आसन टाकायचं आहे आणि त्याच्यावरती दक्षिणेला तोंड करून आपल्याला पित्रांचं स्तोत्र म्हणायचं आहे. जे आपल्याला नित्यसेवेचं पुस्तक आहे पितृस्तुती स्तोत्र म्हणून आहे त्याच्यामध्ये, ते आपल्याला त्याचं दक्षिणेला तोंड करून आपल्याला त्याचं पठण करायचं आहे. त्याच्यानंतर सूर्याला आपल्याला पाणी अर्पण करायचं आहे. पहिले सूर्याला अर्पण केल्यानंतर दक्षिणेला तोंड करून आसनावरती बसून आपल्याला पितृस्तुती स्तोत्रमचं पठण करायचं आहे. हे केल्यानं आपल्याला आपल्या पित्रांवरती आपला आशीर्वाद टिकून असतो आणि आपल्याला आयुष्यभर पित्रांची आपल्याला आशीर्वाद मिळत असतो. ज्यावेळेस आपल्याला पित्रांचा आशीर्वाद असेल त्यावेळेसच आपण आपल्या आयुष्यात सुखी राहू शकतो. ज्यावेळेस आपल्याला बरेच ब्राह्मण सांगतात की तुम्हाला पितृदोष आहे किंवा पितृदोष असल्यामुळे तुम्हाला म्हणजे जे काही गोष्टी सांगत असतात त्या गोष्टी करण्याच्या ऐवजी तुम्ही दर अमावस्येच्या दिवशी पितृस्तुती स्तोत्रमचं जर तुम्ही पठण जर केलं तर आपले बरेच पितृदोष हे कमी होत असतात. आपल्याला पितृंची सेवा करणं खूप गरजेचं आहे आणि आपल्याला दर अमावस्येला आपण पित्रांची सेवा तितकंच गरजेचं पण आहे. तुम्ही पित्रांची सेवा करणं किंवा पित्रांची जेव्हा आपण सेवा करतो ही रोज पित्रांची सेवा केली तरीही तुम्हाला चालणार आहे. हे काय करायचं, आसन टाकल्यानंतर आपल्याला देवपूजेच्या आधी आपण जेव्हा देवपूजा करायला बसतो त्याच्या आधी आपल्याला दक्षिणेला तोंड करून रोज तुम्ही पितृस्तुती स्तोत्रमचं पठण करू शकतात. सगळ्यात उच्च कोटीची सेवा आहे आणि तुम्हाला मी सांगते की हे पठण केल्यानंतर तुमचं पितृदोष हा नाहीसा होत असतो. खरं तर महिलांना सासरींचा पण पितृदोष लागत असतो आणि माहेरकडून जे काही आलेलं असतं ते पितृदोष घेऊन आपण आलेलो असतो आणि तो पितृदोष आपल्याला दोघांकडचा पितृदोष आपल्याला लागत असतो. म्हणून तुम्ही तर पितृदोष कमी करण्यासाठी किंवा नाहीसा करण्यासाठी तुम्हाला आवर्जून तुम्ही ही सेवा नक्कीच करा. उद्या आपल्याला देवपूजेच्या आधी करायची आहे ही सेवा म्हणजे स्तुती स्तोत्रमचं तुम्हाला पठण करायचं आहे दक्षिणेला तोंड करून आणि त्याच्यानंतर हातपाय धुवून झाल्यानंतर आपल्याला मग देवपूजा करायची आहे. कळालं की आपल्याला उद्या कोणती सेवा करायची आहे किंवा काय. त्याच्यानंतर आपल्याला तुमच्या घराच्या उंबरठ्याच्या बाहेर दक्षिणेला संध्याकाळीच्या वेळेस आपल्या आता असं म्हणतात की अमावस्येच्या वेळेस किंवा असं असेल तर पितृ आपले पृथ्वीलोकवरती येऊन आणि भ्रमण करत असतात. म्हणून ते आपल्या उंबरठ्यावरती येऊन आपल्या घराच्या बाहेर ते बसलेले असतात. म्हणून तुम्हाला त्यांच्या
याच्यासाठी आपल्यावरती संरक्षण राहण्यासाठी किंवा त्यांचा आशीर्वाद राहण्यासाठी आपल्याला त्यांचं चारमुखी म्हणजे चारी साईडने दिवा आपल्याला म्हणजे 4 वाता आपल्याला दिव्याच्या करून आणि त्याचा कणकेचा दिवा तुम्हाला करायचा आहे. तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल तर तो कणकेचा दिवा करायचा, पोळीचं म्हणजे तुम्हाला गव्हाच्या पिठाचं मळून चारी बाजूने 4 दिवा म्हणजे चारी साईडने त्याची वात असेल असा दिवा तुम्हाला करायचा आहे. आणि तो जेव्हा आपण घरात एंट्री करतो म्हणजे घरात येताना आपला तो उजव्या साईडला असला पाहिजे आणि जेव्हा आपण घराच्या बाहेर जातो तेव्हा तो डाव्या बाजूला असला पाहिजे. कळालं? कणकेचा आपल्या चारमुखी दिवा तयार करायचा आहे. तो आपण जेव्हा घरातून बाहेर पडतो तेव्हा तो उजव्या हाताला आणि घरातून जेव्हा आपण बाहेर पडतो तेव्हा तो डाव्या हाताला आणि जेव्हा घरातून आपण आतमध्ये येतो तेव्हा उजव्या हाताला तो कणकेचा दिवा आपल्याला ठेवायचा आहे. आणि तो दिवा आपल्याला पितृ हे संध्याकाळी आपल्या उंबऱ्याजवळ येऊन बसलेले असतात म्हणून तुम्हाला तो संध्याकाळी तो कणकेचा दिवा संध्याकाळी तुम्हाला ठेवायचा आहे. समजलं की कसं करायचं आहे. तर तुम्हाला पितृस्तुती स्तोत्रमचं पठण करायचं आहे आणि चारमुखी दिवा तयार करून तो संध्याकाळी आपल्या उंबऱ्यावरती आपल्याला म्हणजे उंबऱ्यावरती नाही, उंबऱ्याच्या बाहेर ठेवायचा आहे. घराच्या बाहेर जेव्हा पडू तेव्हा डाव्या हाताला, घरातून जेव्हा एंट्री करू तेव्हा आपल्या तो उजव्या हाताला पाहिजे. समजलं? त्याच्यानंतर आपल्याला सगळ्यांना आपल्या मुलाचं संरक्षण होण्यासाठी किंवा त्याच्यावरती कोणतीही आपल्याला अडचण नाही यायला पाहिजे, त्याला त्रास नाही व्हायला पाहिजे, नजर दोष कटकट करत असतील किंवा ज्या काही गोष्टी असेल तर त्याच्यासाठी आपल्याला मुलाचं रामरक्षा म्हणून म्हणजेच आपल्याला अमावस्येच्या दिवशी तुम्ही कधीही करा, सकाळी करा, दुपारी तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुमच्या मुलाचं औक्षण करायचं आहे. औक्षण करताना तुम्हाला 1 ते 9 ओळींपर्यंत तुम्हाला रामरक्षा बोलायची. रामरक्षा म्हणत असताना कंटिन्यू आपल्याला बाळाला किंवा तुमच्या मुलगा किंवा मुलगी जे असेल ते त्यांना तुम्हाला ओवाळून 1 ते 9 पर्यंत जे ओवी आहेत रामरक्षाच्या त्या म्हणायच्या आहे. आणि ओवाळल्या गेल्यानंतर 9 ओळीच्या नंतर तुम्हाला आपल्याला जी फलश्रुती असते ती त्यांना बोलायची म्हणजे आपण त्यांच्यासमोर बसून फक्त ते पठण करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला अमावस्येच्या दिवशी आपल्या मुलांचं औक्षण करून अशी रामरक्षा बोलायची आहे. जर तुम्ही देवासमोर तुम्हाला 2 मुलं असतील तर 2 पाट ठेवा आणि आपण आसन टाकून त्यांना बसवा आणि आपण समोर बसून 1 ते 9 ओवाळी दोघांना ओवाळून आणि 1 ते 9 पर्यंत आपल्याला रामरक्षा बोलून नंतर फलश्रुती बोलायची आहे. अशा प्रकारे रामरक्षा आपल्याला म्हणायची आहे. रामरक्षा का म्हटली जाते? कारण की आपल्या मुलाचं नाक, डोळा, हृदय म्हणजे पूर्ण शरीर त्याचं निरोगी असलं पाहिजे आणि त्याचं संरक्षण झालं पाहिजे. माझ्या मुलाला आयुष्य चांगलं जाऊ दे आणि आयुष्यभर त्याला काहीही त्रास नाही व्हायला पाहिजे म्हणून उद्या तुम्ही आपल्या मुलांचं अशा प्रकारे नक्कीच औक्षण करू शकतात. तर आजचा व्हिडिओ स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथंच संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. परत भेटूया अशाच व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.